नमस्कार, कोकण संध्या न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पनवेल शहरातील भारतनगर येथील अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत। तसेच त्यांना महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीकडून वीज पुरवठा कसा केला जातो यावर पनवेल महानगरपालिका त्याचप्रमाणे वीज वितरण कंपनीच्या संबंधित विभागाने लवकरात लवकर धडक कारवाई करावी अशी मागणी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने महापालिकेचे उपायुक्त व महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। शहरातील भारतनगर परिसरात झोपडपट्टी ही बहुतांश अनधिकृतपणे वाढू लागली आहे। या झोपडपट्टीत अनधिकृत वीज कनेक्शन दिलं गेलं असल्याचं समजतंय। तसेच या ठिकाणी बहुतांश बांगलादेशी आणि रोहिंगे वास्तव्यास आहेत। तरी सदर ठिकाणी तातडीने योग्य ती कारवाई करावी। त्याचप्रमाणे शहरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांच्या फळांच्या हातगाड्या आणि नारळ विक्रेते अचानकपणे गल्लीगल्लीत वाढू लागलेत। त्यांच्या हातगाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे। तरी अशा हातगाड्या आणि नारळ विक्रेत्यांवर पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। अशाच बातम्यांसाठी कोकण संध्या न्यूजला आजच सबस्क्राइब करा। पोलीस आहे पण सोडणार नाही ऐकून घ्या जरा माझं एवढ्या लोकांना मला सांगितलं मला ते सांगितलं पोलिसांना सोडा सांगितलं का पुढे तुम्ही जेव्हा आम्ही आलो तेव्हा पुढे होते पण तेव्हा आवाज का उठवला कोणी आम्ही सोडत नाही तुम्ही ऐकलं खाली बोलवा ऐकलं खाली बोलू जो पण असेल अधिकारी त्यांना बोलू मी मला माहिती नाही तो ऐकतो बोलू आम्ही नोकरी करतो नका जाऊ कॉन्ट्रॅक्ट आले का लगेच 5 मिनिटं सोडणार आहे ना बोलो पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।